रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आहे इथं पाचवडेश्वर मंदिरापाशी आहे आपण. तर आजचा आपला मुक्काम इथं संपन्न झालेला आहे. आपण पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होत आहे. तर ना आपले मित्र सगळे आंघोळीसाठी गेलेले आहेत. चला बघूया. नमस्कार. चिंचनेर निंब येथील शासन काट्यांचा काल हा पहिला दिवस होता. काल आम्ही चिंचनेर निंब ते कराड पाचवडेश्वर मंदिरामध्ये मुक्काम केला. आज आता आम्ही दुसऱ्या दिवसाचं प्रस्थान करत आहोत. आज आम्ही काळमवाडे मार्गे झाकले या गावी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही जेवण डोंगरावर आगमन करणार आहोत. कोडखिंड असे म्हणतात. प्रत्येक जण इथं आल्यानंतर कोडेखिंडला जर बघितलं ना त्यांचं कोडखिंड आहे. आमच्या यातला प्रत्येक जण इथं आल्यानंतर कोडेखिंड हे सोडवतो आणि नंतरच पुढे जातो. हे विठ्ठल मंदिर आहे आणि पुरातन काळामध्ये त्यावेळेस 100 वर्षापूर्वी आमच्या वयोवृद्ध लोक यातून जात होते तेव्हा ते हे कोड त्यांनी बांधलेलं. चौक भरला ह्यो तुझा हिऱ्या मोत्याने थोड्याच एवढं वैशिष्ट्य आहे जे आपल्या मनात आहे ते हे थोडं असं पायानं करत सुटलं पाहिजे. हातनं मधनं आलं तर त्याचा काही उपयोग नाही. जसं तुम्ही चाल कराल ते शेवट त्याच्यातनं शेवट गेलं पाहिजे. अंधाराला पिऊन सार पाप हे जळून जावं फुलवच्या सांग भले मांडलाय नाथा भरा सार पाप हे जळून जावं फुलवच्या रातीला नाथा येण तुझं व्हावं भराड ह्यो मांडलाय नाथा भराडाला यावं. आत्ताच कोडखिंडीतलं कोड सोडून आता आम्ही आयतावड्याच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आयतावड्यामध्ये आता आंघोळीसाठी थांबणार आहे. सार पाप हे जळून जावं फुलवच्या रातीला नाथा येण तुझं व्हावं भराड ह्यो मांडलाय इथून पुढं काठी परत ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान होणार आहे. मांडलाय नाथा भराडाला यावं यावं गोंधळ मांडला हो नाथा गोंधळा केदार कीर्तनच्या आयडीला सबस्क्राईब करा. गोंधळाला यावं.